चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात एमएसएफच्या वागणुकीवरून नाराजी, अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण। जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षा व शिस्त राखण्यासाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सवर रुग्णांच्या नातलगांशी कठोर व दूर वर्तनाचे आरोप कायम सुरूच आहेत। विशेषतः आयसीयू व प्रसूती वार्डमध्ये प्रवेश मर्यादांमुळे नातेवाईकांची अडचण वाढते। आज वणीचे रहिवासी इम्रान शेख यांनी एमएसएफ कर्मचाऱ्यांनी अकारण वाईट वागणूक दिल्याचा आरोप केला आहे। त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास अडवण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात एमएसएफचे अधिकारी राहुल राठोड यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांनी स्पष्ट केले की रुग्णालय परिसरात रुग्णांकडे बाहेरून दारू, खर्रा, बिडी किंवा विविध तंबाखूजन्य अथवा अनधिकृत वस्तू पोहोचू नये यासाठी एमएसएफ कडून तपासणी केली जाते। जर अशा वस्तू आढळल्या तर ते संबंधितांना हॉस्पिटलच्या तंबाखू नियंत्रण कक्षात नेले जाते व नियमांनुसार 200 रुपयांचा दंड आकारला जातो। तसेच मोबाईल, पाकिट यासारख्या वैयक्तिक वस्तू सापडल्यास त्या परत केल्या जातात। राठोड यांनी हेही म्हटले की हे सर्व नियम रुग्णांच्या सुरक्षेसाठी लागू आहेत, परंतु तक्रारींची दखल घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचा प्रयत्नही केला जाईल। रुग्णालयातील सुरक्षा उपाय महत्त्वाचे असले तरी नातेवाईकांशी संवाद आणि मानवतावादी दृष्टिकोन राखणे गरजेचे असल्याची नागरिकांची मागणी आहे। मी सुरक्षा पर्यवेक्षक राहुल राठोड आज रोजी वार्ड नंबर 16 आणि 18 येथे आपला सुरक्षाकर्मी असताना तिथे एक पेशंट आपल्याकडे ॲडमिट आहे। त्यांचे नाव आफरीन शेख, यांची पत्नी जीवरन शेख ह्या ॲडमिट आहेत। त्यांच्याजवळ लेडीज नाही असे त्यांनी सांगितले, पण आपल्या जवानांनी त्या सदर व्यक्तीला सकाळपासून आतमध्ये कमीत कमी 6 ते 7 वेळेस सोडण्यात आले त्याच्याजवळ लेडीज नसल्या कारणामुळे। आणि सदर वार्ड येथे आपण लेडीज व्यतिरिक्त जेंट्स लोकांना पाठवत नाही, कारण का तिथे लेडीज त्यांच्या पर्सनल काही असतात, ते कपडे वगैरे चेंजिंग करत असतात, त्यांच्या इतर काही गोष्टी असतात, त्या कारणाने आपण जेंट्स लोकांना अलाउड करत नाही। आणि त्या वार्डामध्ये आपण एका पेशंटसोबत एक व्यक्ती किंवा 2 व्यक्ती या व्यतिरिक्त आपण जास्त नातेवाईक आतमध्ये सोडत नाही, कारण त्या ठिकाणी ही लेडीजची प्रायोरिटी आपण लक्षात घेता त्या ठिकाणी आपण जास्त गर्दी होऊ नये या उद्देशाने गेटवरच आपण त्यांना चौकशी मार्फत आणि त्यांची चौकशी करूनच आपण आतमध्ये सोडतो। जी आपण गेट पास असते त्या गेट पासच्या आधारावरच आपण आतमध्ये नातेवाईकांना सोडतो। त्याचबरोबर त्या व्यक्तींनी जेव्हा त्यांना सकाळपासून 6-7 वेळेस सोडण्यात आले आणि त्यानंतर जेव्हा आपला सुरक्षाकर्मी त्यांना आतमध्ये जास्त वेळेस जेंट्स लोकांना अलाउड नाही या भाषेमध्ये बोलले असता, तर सदर इस्माने आपल्या जवानाला उद्धट भाषेमध्ये बोलणे, काही अपशब्दांचा वापर करणे आणि तू ड्युटीवरून बाहेर भेट असे काही अनुचित प्रकारे बोलणे चालू केले। त्यावरून आपला तिथला सुरक्षाकर्मी सदर इस्मास माझ्या वरिष्ठांकडे तुम्ही तुमची काय व्यथा आहे, तुम्हाला काय तकलीफ आहे याविषयी तुम्ही माझ्या वरिष्ठांना बोला असे सांगत त्यांना चौकीकडे घेऊन आले, जी आपले महाराष्ट्र सुरक्षा बलची चौकी हे इनगेटच्या जवळ आहे। त्या ठिकाणी सदर इस्मास आणले। त्यानंतर आपले सुरक्षा पर्यवेक्षक प्रथम सत्रातील श्री नवनाथ सानप आणि त्यांचे सहकारी आर्मगार्ड बजरंग गोविंदवाड चौकशी करत असताना चौकीमध्ये त्यांच्याकडे काय घडलेलं आहे आणि त्यांनी कोणत्या भाषेमध्ये बोललेलं आहे हे त्यांनी इथं शिवीगाळ केली हे आक्षेप केलं आपल्या चौकीमध्ये प्रथमतः। त्याच्यानंतर ते स्वतःहून इथून आक्षेप करून बाहेर गेले। त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट आपल्या जवानावर आरोप करणं चालू केलं, माझे 6,000 रुपये चोरीला गेले आणि मला एमएसएफ जवानांनी चौकीच्या आतमध्ये घेऊन मारहाण केली हे असे आरोप करत बाहेर जाऊन स्वतःचे कपडे स्वतः फाडून घेतले। आपल्याकडे सीसीटीव्ही आहे, जागोजागी आपल्याकडे सीसीटीव्ही आहेत वार्डमध्ये। आपल्या जवानांनी असं काहीच केलं नाहीये, विनाकारण काहीतरी आरोप लावणं आणि आपण आपल्या सुरक्षाकर्मींनी पैसे घेतलं असे काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी करून खूप मोठ्या प्रमाणात पब्लिक जमा करून घेतली। जास्त म्हणजे त्यावेळेस
टीव्ही रिपोर्टर, काहीतरी एक टीव्ही न्यूजचे रिपोर्टर साहेब आले होते. त्यांनी आमची बाजू न ऐकता त्यांच्या एकच इस्माची बाजू ऐकत त्या प्रकारचं त्यांनी त्यांचा बाईट्स घेत राहिले. पण आपण सकाळपासून जेव्हापासून हा प्रकार घडलेला आहे तेव्हापासून मी इथे हजर आहे. स्वतःहून या बाबीकडे लक्ष देत आहे. काय झालेलं आहे काय नाही या गोष्टीची चौकशी केलेली आहे. त्याच्यामध्ये सुरक्षाकर्मीची चूक नाही असं तरी आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपले सुरक्षाकर्मी या जीएमसी अँड हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असताना आतमध्ये जे काही लोक खर्रा असो, तंबाखू असो, मावाचा काही प्रकार असो, इवन गांजा असो, त्यांच्याजवळ जर काही चाकू छुरी काही असेल तर आपली सुरक्षाकर्मी तिथे चेक करतात आणि त्यांच्याकडून काही भेटलं तर आपल्या चौकीला आणून जमा करतात. हे अशा प्रकारचे आपण त्यांची चौकशी करून जर आपल्याला भेटलं तर आपण आतमध्ये काही प्रकार अनुचित प्रकार घडू नये याबाबत खात्री करतो आणि इकडे आपल्या चौकीला आणतो. आणि यांना आपण जे सापडले आहेत त्यांना तंबाखू नियंत्रण कक्ष येथे नेऊन 200 रुपये फाईन भरण्यास पण आपण सांगतो. त्याने आपल्या इथे आपले सुरक्षाकर्मी ड्युटीवर असताना आपले सुरक्षाकर्मी सर्वजण ड्युटीवर असताना आणि आपल्या ड्युटीच्या ठिकाणी जर असं काही निदर्शनास आलं, कोणत्याही व्यक्तीचा जर पैसे असो, मोबाईल असो, चार्जर असो, कोणाची एकांची अनोळखी बॅग असो, असं काही सापडलं तर त्यांनी आपल्याला माहिती दिली जाते आणि चौकीला आणून जमा केलं जाते. त्यानंतर आपण चौकीला ज्या लोकांची असं काही आहे ते पाहून त्यांची चौकशी करून त्यांना इथं खात्रीपूर्वक त्यांची माहिती घेतो आणि त्यांचे स्वाधीन आपण ते सर्व साहित्य देऊन टाकतो. पैसे असले तरी आपण त्यांच्याच हाताने एवढे पैसे आहेत असे त्यांच्या हातात देऊन आपण पाठवून देतो. इथे आपण कोणत्याही व्यक्तीकडून 1 रुपया सुद्धा घेत नाही. आपल्याकडून आपल्या सुरक्षाकर्मीकडून जेवढी काही मदत दिली जाते त्या प्रकारे आपण त्यांना सहकार्य करतो आणि आपल्या जवानांना इथे जे रुग्ण येतात यांच्या नातेवाईकांशी आणि रुग्णांशी आपण व्यवस्थित वागणूक द्यावी अशी रोज माहिती देत असतो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो त्या दिवशी 29/11/2025 रोजी वार्ड नंबर 14 येथे एका अनोळखी व्यक्तीचा आपल्या जवानाला मोबाईल भेटला. त्या मोबाईल सोबत त्या व्यक्तीचे चार्जर हा सोबतच ठेवून होता. तो व्यक्ती कुठे गेला हे माहिती नाही. तर आपल्या जवानाला तो त्या पॅसेजमध्ये मिळून आला वार्ड नंबर 14 गेट येथे. त्या मोबाईलमध्ये 2400 रुपये हे आपल्या मोबाईलच्या बॅक कव्हर मध्ये होते. तर त्या 2400 रुपयांनी आणि मोबाईल चार्जर हे आपल्या LSG प्राची राऊत आणि SD प्रसन्न भोयर यांनी चौकीला आणून जमा केले. त्यानंतर आपण त्या मोबाईलला लॉक नसल्या कारणाने त्या मोबाईलमध्ये त्या इस्माच्या वाईफचे नंबर होता. त्या इस्माच्या पत्नीला आपण फोन केला आणि त्यांचा मोबाईल आहे, त्यांच्या पतीचा मोबाईल हरवला आहे अशी त्यांना माहिती दिली. त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ अर्ध्या तासानंतर आपल्या चौकीला आले आणि त्यांची पूर्ण आपण खात्री केली की हा मोबाईल, पैसे, चार्जर हे त्यांचेच आहे. त्यांनी स्वतःहून कबुली केली, सर्व माझा व्यवस्थित भेटलेला आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की इथे येणाऱ्या सर्व व्यक्तींची आपण मदत करण्याचं काम करतो. कोणाचाही 1 रुपया घेत नाही. त्यांना आपल्या जवानाकडून केवढी मदत दिली जाते हेच आपण सहकार्य करण्याचं काम करतो. आणि ह्या सर्व घटनाक्रमामध्ये आमचे GMC अँड हॉस्पिटल येथील माननीय SSO दिलीप कोंडलेकर साहेब यांचा आम्हाला मोलाचा मार्गदर्शन भेटलेलं आहे. आज रोजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या सर्व घटनेला सामोरे गेलेलो आहे. आमचे साहेब आम्हाला प्रत्येक ठिकाणी अडीअडचणीच्या ठिकाणी सहकार्य करत असतात. रोजी आमच्या साहेबांच्या सहकार्यामुळे हे जे काही प्रकरण घडत होतं आम्हाला पोलीस यंत्रणेचा सहभाग आमच्या माननीय साहेबांच्या पाठिंब्याने भेटलेला आहे. आम्ही ही पूर्ण माहिती फोनद्वारे कळवलेली आहे. तसेच आपले माननीय अधिष्ठाता मिलिंद कांबळे साहेब यांना सुद्धा आम्ही सदर जे काही प्रकरण घडलेले आहे या घटनेची पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे आणि
सगळा विषय समोरील व्यक्तींनी किंवा समोरील जे काही नातेवाईक इसम होते त्यांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे असे पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी कबुली केल्यानंतर आम्ही पुढील काही आमच्याकडून जी तक्रार द्यायची होती ती आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार किंवा आमच्या पोलीस स्टाफ PSI घुगे साहेब आणि तिथे जे आमचे सहकारी पोलीस स्टाफ हजर होते त्यांच्या माहितीनुसार आम्ही पुढील कारवाई स्थगित केली. तर आपण आज रोजी जी घटना घडलेली आहे त्या घटनेबाबत समोरील व्यक्तीला आपण सांगितले की आपल्याला काही वाटत असेल तर आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या. तर त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला गेले तक्रार देण्यासाठी. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर PSI घुगे साहेब यांनी त्यांची पूर्ण माहिती ऐकून घेतली आणि त्यांची काय घटना घडलेली आहे त्यांच्याकडून काय चुका झालेल्या आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः कबुली केली की आमच्या कोणताही 1 रुपयाचं नुकसान झालेलं नाही किंवा हरवलेलं नाही, आमचा मोबाईल बी नाही गेलेला आहे किंवा आमच्याकडे असं काही झालेलं नाही आहे अशी त्यांनी लिहून दिलेलं आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार द्यायची नाही अशी त्यांनी कबुली केलेली आहे. मी स्वतः PSI घुगे साहेब यांच्या समक्ष हजर राहून आणि माझे सहकारी सुरक्षा पर्यवेक्षक अशफाक शेख, सुरक्षा पर्यवेक्षक नवनाथ सानप, आमचे स्टाफ मधले सहकारी SG अतुल चव्हाण, SG मनोज आसुटकर, SG दिनेश परगरमोर हे माझ्यासोबत त्या ठिकाणी हजर होते आणि आमच्या सर्वांच्या समक्षीने त्या समोरील व्यक्तींचे कोणतीही तक्रार नाही असे त्यांनी स्वतःहून लिहून दिलेले आहे.